24 इंडिया लाईव्ह न्यूज। नमस्कार, आपलं 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे। बघा आजची खास खबर शेवटपर्यंत बघा। धन्यवाद। आपले लांजवार सर आहेत, त्यांच्या शेजारी जिल्ह्याचे प्रभारी आमचे प्राध्यापक कोचे आहेत। बहुजन समाज पार्टीच्या नेत्या परम आदरणीय बहन मायावतीजी यांनी 21 तारखेला घातलेल्या भारत बंद या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं ठरवलेलं आहे आणि संदर्भामध्ये सर्व जनतेला तथा बसपा पदाधिकारी कार्यकर्ता यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी या आंदोलनामध्ये संवैधानिक आणि शांततेच्या मार्गाने आपलं प्रदर्शन करून जिल्हा कलेक्टरेटला राष्ट्रपतीच्या नावाने महामहिम राष्ट्रपती यांच्या नावाने आम्हाला एक निवेदन द्यायचं आहे। हे सर्व आंदोलन आम्हाला खूप आणि चांगल्या शांततापूर्ण तरीकेने करायचं आहे। कोणीही या आंदोलनामध्ये बहुजन समाज पार्टीचा कुठलाही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारची हानी होईल, सरकारी मालमत्तेला किंवा तोडफोड होईल या प्रकारचं कुठलेही कृत्य करायचं नाही असं आवर्जून आम्ही आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती यांना आम्ही खालील मागण्याचं नियोजन आम्ही देणार आहोत कलेक्टर साहेबांना। पहिली आमची मागणी आहे अनुसूचित जातीचे वर्गीकरण व अनुसूचित जाती जमातींना क्रिमी लेअर न लावणे बाबत संसदेत घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणे। दुसरी आमची मागणी आहे न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशाची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशरी सर्व्हिसचे गठन करून करणे व यात आरक्षण लागू करणे। तिसरी मागणी आहे ओबीसी SC ST भटक्यांच्या आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल 9 मध्ये त्याचा अंतर्भाव करावा। चौथी मागणी आहे जिसकी जितनी संख्या उसकी उतनी भागीदारीनुसार जाती न्याय जनगणना करण्यात यावी। पाचवी मागणी आहे सर्वांना समान न्याय या तत्वानुसार ओपन कॅटेगरीचे सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रिमी लेअर अट हे लावावे। सहावी आमची मागणी आहे खाजगी संस्थेमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये जिथं रिझर्वेशन नसते त्या सर्व सेक्टरमध्ये रिझर्वेशन लागू करावे आणि त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या प्रकारे बहिणजींनी राज्यसभेमध्ये या संदर्भात बिल सुद्धा आणलं होतं रिझर्वेशन इन प्रायव्हेट सेक्टर, तर त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा SC ST OBCंना त्यांच्या जातीने आहे आणि संविधानदत्त आरक्षण त्यांना देण्यात यावे ही आमची मागणी आहे। सातवी मागणी आहे जातीचे निर्मूलन जर करण्याचं असेल या देशामध्ये तर त्यांनी TC वर जात देणे बंद करावे व जातीचे दाखले देणे बंद करून फक्त प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे। आठवी आमची मागणी आहे मागासवर्गीयाचा जो रिक्त बॅकलॉग आहे, अनुशेष आहे, जो बॅकलॉग कितीतरी वर्षापासून पडलेला आहे त्या बॅकलॉगला पूर्णपणे भरण्यात यावे। या सर्व मागण्या घेऊन उद्या या भारत बंद मध्ये आम्ही सर्व बहुजन समाज पार्टीचे 21 ला घातलेल्या भारत बंद मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व हितचिंतक संवैधानिक आणि शांततेच्या मार्गाने या भारत बंद मध्ये आपलं सहभाग देणार आहे। मी जनतेला सांगू इच्छितो की हे पक्ष जर तुमचे हितकारी असेल तर त्यांनी SC ST OBCच्या रिलेटेड जे रिझर्वेशन पॉलिसी आहे जे येणाऱ्या पिढीसाठी आमच्यासाठी सुद्धा फार लाभदायी आहे, तर त्या लाभदायी पॉलिसीला यांनी नव्या सूचीमध्ये अंतर्भूत करून या SC ST OBCला न्याय आणि त्यांचं कल्याण करायला पाहिजे ही आमची मागणी। साहेब, याच्या आधी हा जो प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे की ज्याची संख्या जितकी भारी त्या आधारावर तो निर्णय दिला जाईल असं हे काशीरामचं जे हे जुनं स्वप्न होतं। तर बहनजी इतके वर्ष जे राज्यामध्ये सरकारमध्ये राहिली पण हा प्रश्न याच्या आधी कधी उपस्थित केला नाही का बरं? याच्या कुठला प्रश्न? ज्याची संख्या जितकी भारी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो बहनजी जेव्हा 4 मुख्यमंत्री होत्या, तुम्ही वेल लर्नेड पीपल आहात, तुम्हाला सर्व माहिती असते। तुम्ही गुगलवर सर्च करा किंवा त्यांनी केलेल्या 2007 ते 2012 पर्यंतचा कार्यकाल तपासून पहा। मान्यवर काशीराम साहेबांनी जो नारा दिला जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, याच नाऱ्यावर चालून बहनजींनी
त्या 5 वर्षामध्ये SC, ST, OBC, मायनॉरिटी यांना रिझर्वेशन 100% फुलफिल करण्याचं काम केलेलं आहे, हे तुम्ही तपासून पाहू शकता. त्याच्यामुळे बहिणी जर करू शकतात, या देशातली केंद्रीय सरकार का करू शकत नाही, म्हणून हे PC घेऊन बहिणींना सांगावं लागतं. या विषयाला घेऊन आपण कुठे कुठे आंदोलन करणार आहे? या विषयाला घेऊन पूर्ण भारतभर आंदोलन होणार आहे. आणि बहिणीने सांगितलेलं आहे की आंदोलन करताना, कारण आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत, शिस्तीला मानणारे लोक आहोत, आमचं आंदोलन हे शांततेपूर्ण आणि शिस्तीमध्ये व्हायला पाहिजे. पूर्ण देशामध्ये हे आंदोलन होणार आहे. महाराष्ट्रामध्ये कॅडर बेस आणि कॅडरच्या भरोशावर चालत असताना आम्ही 500 विविध ठिकाणी आमची कॅडर झाली आहे. पण आम्ही मीडियाला हे सांगणं आम्हाला व्यवस्थित वाटत नाही. पण तुम्ही प्रश्न केला म्हणून सांगतो की परमादरणीय बहिणजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही संपूर्ण बहुजन समाजाला कॅडरच्या माध्यमातून जोडण्यासाठी तत्पर झालेलो आहोत. आणि आजही या क्षणी सुद्धा आमचे कॅडर सुरू आहे. कदाचित तुम्हाला माहित नसेल, तुम्ही याची जानकारी घ्या. थँक्यू. असं आहे की आज 3ऱ्या नंबरची आपली जी पार्टी आहे, ह्या पार्टीचं आपण जो आंदोलन करणार आहे, ह्या आधारावर हा जो इलेक्शन आहे आता काही महिन्यानंतर काही राज्यामध्ये, याच्यावर असर पडणार का? निश्चितच पडला पाहिजे असं मला वाटते. आता हे 1 तारखेला सुप्रीम कोर्ट असा निर्णय देईल, मान्य सुप्रीम कोर्ट असा निर्णय देईल असं आम्हाला वाटत नव्हतं. या अगोदर जे लोकसभेचं इलेक्शन झालं तर या देशातले काही पक्ष संविधानाची अशी प्रति घेऊन समाजामध्ये सांगत होते की संविधान को यदि बचाना है तो हमें चुन करतो. आमच्या समाजातल्या तथाकथित बुद्धिजीवी लोकांनी त्यांच्या ह्या भूतथापांवर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलं, मोठ्या संख्येनं तिथं पाठवलं. पण आज तुमच्या समोर ही वस्तुस्थिती आहे की निवडून दिल्यानंतर अवघ्या 2 महिन्यामध्ये असा निर्णय येतो की ज्या निर्णयामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या सगळ्या तडजोडीला, सगळ्या संविधानामध्ये केलेल्या तरतुदीला धाब्यावर ठेवून हा निर्णय झालेला आहे. जर शेड्यूल मध्ये महाराष्ट्रातल्या 59 कास्ट आहे तर तुम्ही कसं हे वर्गीकरण करता? बाबासाहेबांनी एकट्या कोणी जातीला वेगळं स्थान दिलेलं नाही, त्यांनी शेड्यूलला पूर्ण अधिकार दिलाय की या शेड्यूल मध्ये जेवढ्या जाती आहे त्यांना हा अधिकार आहे, त्यांना हा रिझर्वेशन आहे. आणि या रिझर्वेशनला कोणीही हात बोट लावू नये हे बाबासाहेबांनी स्वतः संविधानामध्ये लिहिलं. तर तरी या देशामध्ये काय चालतंय तुम्हाला माहित आहे. म्हणून हा प्रश्न घेऊन आम्ही जनतेच्या दरबारात जाणार आहोत की ज्या लोकांच्या भूतथापावर विश्वास ठेवून तुम्ही लोकसभेच्या इलेक्शन मध्ये संविधान बचाव म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्या संविधानामध्ये जे सर्वात मोठा अधिकार आहे रिझर्वेशनचा, तो रिझर्वेशनचा अधिकार या दोन्ही पक्षाच्या माध्यमातून खतम करण्याचा हा फार मोठा षड्यंत्र आहे. आणि ते षड्यंत्र आम्हाला हाणून पाडायचं आहे. म्हणून या माध्यमातून, या जनसैलाबाच्या माध्यमातून 21 तारखेला होणाऱ्या या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला हे जनतेला समजून सांगायचं आहे की आपण ज्यांना विश्वास करून ज्यांना निवडून दिलं हे आपले हितकारी नाही, आमचे शत्रू आहेत. ते कधीही संविधानाला वाचू शकत नाही. या देशामध्ये जर संविधानाला कोणी वाचू शकत असेल, संविधानामध्ये असलेल्या तरतुदीला पण इम्प्लिमेंटेशन जर करायचं असेल तर या देशामध्ये परमादरणीय बहीण मायावती शिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. आणि समाज पार्टीशिवाय आम्हाला पर्याय नाही. तरी मला सांगितलं की युवाच्या हातात येत नाही. आमचे युवा जिल्हाध्यक्ष आहेत, ते झाले, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथे संघटन बनवलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये बहिणजीच्या दिशानिर्देशनानुसार पूर्ण महाराष्ट्रातले सगळ्या जिल्ह्यांना साहेबांनी मार्गदर्शन करून सांगितलं की 21 तारखेला या बंदमध्ये सहभाग घ्यायचा आहे. मी नागपूर जिल्ह्याच्या सर्व विधानसभेच्या 12 विधानसभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि आमच्या आंबेडकरवादी जनतेला, त्यासोबतच सर्वदलीय कृती समिती होती, त्या सर्वदलीय कृती समितीच्या माध्यमातून आणि बहुजन समाज पार्टीच्या लीडरशिप मध्ये उद्या परवाच्या 21 तारखेला संपूर्ण भारत बंदला आम्ही आमचा पूर्ण पुढाकार राहील. आणि सगळ्या लोकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या घरून निघावं आणि आपल्या चौक चौराह्यामध्ये आपल्या झेंड्या डंड्या सोबत आपण निघून आपले चौक आणि ते बंद याचा निषेध करून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या डिसिजनवर निषेध व्यक्त करत सर्वांना संविधान चौकामध्ये उपस्थित राहायचं आहे. माझ्या जनतेला मी निवेदन करतो, नागपूर शहरवाल्यांना, की सर्वांनी आपल्या परिवारासकट इथे यावं आणि आपली ही सामोरची जी लढाई आहे येणाऱ्या पिढीची, या सामोरच्या पिढीकरिता लढाई देण्याकरिता सर्वांनी एकमेकांचे हात मजबूत करावे ही मी सर्व जनतेला विनंती करतो.
हे सुप्रीम कोर्ट हे देशातलं सर्वात सुप्रीम समजलं जातं, पण तो त्याही पलीकडे पार्लमेंट आहे आणि जनते की अदालत, कांशीराम म्हणायचे की जनता की अदालत सबसे बडी, आणि ते जनता की अदालत 21 तारखेला रस्त्यावर येत आहे सुप्रीम कोर्टाच्या विरोधात, सुप्रीम कोर्टाच्या न्यायदानाच्या विरोधात. आता ह्या संविधानाचं त्यांनी हनन केलेलं आहे. एकीकडे हे जे सांगतात हे भारताचं संविधान, याचं त्यांनी हनन केल्याने असंवैधानिक निर्णय दिलेला आहे. इंदिरा साहनीचा 11 जजेसचा निर्णय, हे किती जजेस होते आता काल परवाचे 7 जजेस, 11 जजेसचा इंदिरा साहनीचा निर्णय त्यांनी धुडकावलेला आहे. 7 जजेसला अधिकार नाही तो, आणि संविधानिक आहे म्हणजे कॅटेगरीमध्ये कॅटेगरी हा असंवैधानिक आहे आणि क्रिमिनल लागत नाही हे इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये सुद्धा आहे. असं असताना त्यांनी निर्णय दिला हा असंवैधानिक निर्णय आहे. आणि म्हणून बहीणजी सर्वात आधी भारतातल्या राष्ट्रीय नेत्या की त्या पहिल्यांदा बोलल्या, आणि त्यानंतर प्रधानमंत्री हातून मातून जेव्हा त्यांच्या अंगत आलं आहे ते शासनाच्या इशाऱ्याने कोर्ट चालतं. ते तुम्ही आम्ही म्हणत नाही, तुम्ही देशातले अनेक निर्णय पाहिले असतील, आणि शासनाच्या इशाऱ्यावर त्यांनी दिलेला निर्णय जेव्हा त्यांच्या अंगलट आला, प्रधानमंत्री आले की नाही आम्ही लागू करणार नाही, ही जी बनवाबनवी आहे त्यासाठी बहिणजींनी 2 पर्याय ठेवले. पहिला पर्याय सांगितला की आरक्षणावर नेहमी देशभर हा वादळ जाती जातीमध्ये भांडण तंटे लावण्याचं षडयंत्र जे मनुवाद्यांतर्फे केलं जातं ते होऊ नये म्हणून 9व्या अनुसूचीमध्ये, भारतीय संविधानाची सर्वात महत्वाची अनुसूची जर कुठली असेल तर 9वी अनुसूची, 9व्या अनुसूचीत ह्या कोर्टाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे म्हणून त्यात टाकावं, ही एक मागणी. आणि दुसरी मागणी आहे की विशेष सत्र बोलवावं, संसदेचं विशेष सत्र बोलवून, कारण आता सत्र संपलं, या सत्रात त्यांनी निर्णय घेतला नाही, ते इमिजिएट विशेष सत्र बोलावून त्यात हा फेरविचार करावा आणि तो निर्णय रद्द करावा अशी ती मागणी आहे. आणि म्हणून जनतेच्या अदालतमध्ये हा निर्णय आता पब्लिकमध्ये जाईल. तुमच्या माध्यमातून बसपाच्या नेत्यांनी ही गोष्ट महाराष्ट्रात ठेवली आणि महाराष्ट्रातल्या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये ही जनता बसपाच्या माध्यमातून रस्त्यावर येईल आणि संविधानिक पद्धतीनं ही शांततापूर्ण पद्धतीनं आंदोलन बहुजन समाज राबवेल. आणि आपण या बातमीला आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात, आपण आपल्या छोट्याशा एका निमंत्रणावर उपस्थित झाल्याबद्दल आपल्या इलेक्ट्रॉनिक. ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. धन्यवाद. 24 India Live News.